आता एक मोठी बातमी समोर येते। मंत्री विश्वजित कदमांच्या पत्नीची ईडीकडून चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येते। स्वप्नाली कदम यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरू असल्याचं समजतंय। महत्त्वाचं म्हणजे याआधी विश्वजित कदम यांचे सासरे अविनाश भोसले यांची फेमा अंतर्गत चौकशी झाली होती। विदेशी चलन संदर्भात फेमा अंतर्गत ही चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। ईडी कार्यालयात सध्या भोसले कुटुंबियांची चौकशी सुरू असल्याचं सूत्रांकडून समजतंय। आताच्या घडीची एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सूरज सावंत। सूरज, विश्वजित कदमांच्या पत्नीची ईडीकडून चौकशी सुरू असल्याचं समोर आलेलं आहे। काय नेमकं कारण आहे, काय सांगाल? परदेशी चलन प्रकरणी यापूर्वीही मंत्री विश्वजित कदम यांच्या पत्नीची चौकशी झाली होती। त्याचबरोबर विश्वजित कदम यांचे सासरे अविनाश भोसले यांची देखील चौकशी करण्यात आली होती। या केसमध्ये त्यांना ईडीने यापूर्वीही सांगितलं होतं की चौकशीसाठी तुम्हाला हजर राहावं लागेल। त्यानुसार आज ईडी कार्यालयाने त्यांना चौकशीसाठी समन्स बजावला होता। या चौकशीसाठी या स्वप्नाली कदम या ज्या आहेत त्या आता चौकशीसाठी हजर राहिले आहेत। 1 तासापासून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून कळाली आहे। नक्कीच सूरज, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आताची एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मंत्री विश्वजित कदम यांच्या पत्नीची ईडीकडून चौकशी सुरू असल्याचं समोर आलेलं आहे। 1 तासापासून स्वप्नाली कदम यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरू असल्याचं समजतंय।